सर, कॅबिनेट बैठक पार पडलेली आहे. आपल्या विभागाचा कुठला महत्त्वाचा निर्णय झालेला आहे? आज कॅबिनेटमध्ये माझ्या विभागातर्फे एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने जे 1 लाख रुपये कर्ज घेतात किंवा 2 लाख रुपये कर्ज घेतात त्यांना जे काही हमी लागत होती त्या हमीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा त्यांचा गॅरंटर म्हणून त्याचा जो काही समावेश केला गेला होता तो शासनाने आज त्यांना अत्यंत शेवटच्या क्षणात म्हणजे पहिला त्यांचं गॅरंटर असणं आवश्यक नाही असं सांगितलेलं आहे. मुळामध्ये सर्वात महत्त्वाचा जो निर्णय झालेला आहे की NSFDC किंवा इतर महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे जवळपास NSFDCच्या 11,294 कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहे. तसंच NSKFDCचे जो आमच्याकडे 30,119 प्रकरण प्रलंबित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी मुक्त झालेलो आहोत. त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ होईल. अत्यंत या दोन्ही गोष्टी शासनानं आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यात. मला वाटतं यामुळे सर्वसामान्य घटकातील मागासवर्गीय घटकातील इतरांना त्याचा लाभ होईल. पालकमंत्री पदावरून नाराजी आहे. दादा भुसे आज नव्हते. नाही, शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत. ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील. मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील म्हणून. आणि दुसरा पालकमंत्र्याचा विषय कॅबिनेटमध्ये कोणत्याही चर्चेला गेला नाही. त्या संदर्भात काही माहिती नाही. संजय राऊत असं म्हणतायत की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी लायकी दाखवण्यात आली असा शब्द त्यांनी वापरला. नाही, या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे. पण तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं 1-2 दिवसात घेतील. तर ठाणे परिसरामध्ये इमारती होत्या. ठाणे परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने त्यावरती दंड जे आहे तो माफ केलेला आहे. आणि आता आरोप केला जातोय की कुठेतरी ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींना एकनाथ शिंदे अभय देत आहेत, मेहरबानी करतात. सर्वसामान्य हिताचा जर निर्णय असेल तर त्यामध्ये निर्णय घेण्यास काही हरकत नाही असं आमचं सरकारचं मत आहे. म्हणून त्याच्याबद्दल शिंदे साहेबांनी जर निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल.